जय शिवराय. मी संदीप नाईक बाबा 24/7, त्याचबरोबर 384 जनतेचा आमदार कल्याण पश्चिम. आज आहे टिटवाळा, मांडा टिटवाळा या ठिकाणी आपल्या कार्यालयामध्ये जनता दरबार म्हणून. तर त्या दरम्यान आलेत पब्लिक. त्यांचा विषय वेगळा आहे तर त्यांना कंटिन्यू करतात. त्याचपूर्वी मला काल आणि आत्ता सकाळी आणि आत्ता पण एक फोन आला होता. नाही गोबा, एक GR तू सांगणार होता त्याबद्दल आदेश आलेला आहे, त्याचं सांगणार होतं तू वाहतूक बस सेवाबद्दल. जे राहून गेलं होतं 2 दिवसापूर्वी, तर तो आता मी वाचून दाखवतो आपल्याला दिसेल. तर चलन फोटोचं तर आपल्याला सांगितलेलं आहे. एकाच दिवशी 2 निघाले होते पण मी विसरलो, माफी मागतो त्याबद्दल. 3/7/2025 3/7/2025ला जावक क्रमांक अ.पो.मस वा 45 नियोजन ई चलन परिवहन मंत्री बैठकीच्या अनुषंगाने परिपत्रक 3336/2025. विषय सांगतो. ऑल इंडिया परमिट असलेल्या प्रवासी बस तसेच शालेय विद्यार्थी बसेस यांच्या विरुद्ध करण्यात येणाऱ्या कारवाईबाबत संदर्भ दिनांक 2/7/2025 रोजी परिवहन मंत्री यांचे परिवहन मंत्री यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीच्या अनुषंगाने सहपरिवहन आयुक्त अंमलबजावणी 2 महाराष्ट्र राज्य मुंबई जारी करण्यात आलेले परिपत्र. हा जी आर माझ्याकडून वाचायचा राहून गेला होता आणि माहिती द्यायचं राहून गेला होता. तर ती काय माहिती आहे ती. ऑल इंडिया परमिट असलेल्या प्रवासी बसेस तसेच शालेय विद्यार्थी बसेस यांच्या विरुद्ध करण्यात येणाऱ्या कारवाईबाबत. आपण पाहत असाल, शाळेतले बसेस असतील तर त्यांना वाहतूक जे ट्रॅफिकवाले असतात ते बाजूला घेतात आणि त्यांचे फोटो काढतात, त्यांना विचारतात लायसन दाखव, काय त्याचे डॉक्युमेंट दाखव वगैरे. ही जी प्रक्रिया आता करता येणार नाही RTO आणि त्या सफेद ड्रेस घातलेल्या हवालदारांना. वाचून दाखवतो पूर्ण. उपरोक्त विषय व संदर्भास अनुसरून माननीय मंत्री परिवहन महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी दिनांक 2/7/2025 रोजी विधान भवनात वाहतूक संघटनांनी बैठकामध्ये उपस्थित केलेल्या मुद्द्यांच्या अनुषंगाने खालीलप्रमाणे निर्देश दिले आहेत. डायरेक्ट निर्देश दिलेले आहेत त्यांना. कधी 2/7 म्हणजे आत्ताच, आज तारीख 15 म्हणजे याच महिन्यामध्ये जो आता अधिवेशन चालू त्या संदर्भात निर्देश. काय निर्देश आहे बघा. निर्देश क्रमांक 1. ऑल इंडिया टुरिस्ट परमिट असलेल्या प्रवासी बसेस ज्या ठिकाणी प्रवासी बसेसमध्ये घेतात व सोडतात, प्रवाशांना बसेसमध्ये घेतात व सोडतात, अशा ठिकाणी प्रवासी बसमधील प्रवाशांना बसमध्ये उतरविणे व चढण्यासाठी जेवढा वेळ लागेल तेवढ्या वेळेसाठी अशा प्रवासी बसमधील वाहनांवर पार्किंगबाबत कारवाई करण्यात येऊ नये. म्हणजे एखादी बस पार्किंगला उभी असेल किंवा पॅसेंजर चढतात आणि उतरतात, त्यांना जो एवढा कालावधी लागतो त्या कालावधी दरम्यान ती गाडी पार्किंगला उभी असेल तर त्याच्यावरती तुम्हाला कारवाई करता येणार नाही. याबाबतचे संदर्भ क्रमांक 1 अन्वये परिवहन विभागाने परिपत्रक जारी केले आहे. ठीक आहे. आता दुसरा खूप महत्त्वाचा आहे, तो आपल्या मुलांसंदर्भात मधला आहे. शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या परवानाधारक बसेस ज्या ठिकाणी शालेय विद्यार्थ्यांना घेतात व सोडतात, अशा ठिकाणी व शालेय बस पार्क केलेल्या ठिकाणी त्यांच्या विरुद्ध पार्किंगबाबत कारवाई करण्यात येऊ नये. म्हणजे शाळेतली मुलं जी चढतात उतरतात सोसायट्यांमधील वगैरे आणि त्या ठिकाणी बस थांबते, बस थांबणं म्हणजे पार्किंग करणं असं असतं ते रोडच्या बाजूला वगैरे, तर त्याच्यावरती कारवाई करू शकत नाही. तसेच शालेय विद्यार्थी यांची सुरक्षा व सुरक्षतेच्या दृष्टीने अवैधरित्या विद्यार्थ्यांची वाहतूक करणारी वाहने यांच्या विरुद्ध रितसर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. याबाबत संदर्भ क्रमांक 2 अन्वये पत्र या कार्यालयास प्राप्त झाले आहे. म्हणजे प्रशासनाने ज्या बसेस आहेत
स्कूल व्हॅन त्याला बोलतो आपण, मोठ्या अधिकृत त्या, तर त्यांच्यावरती कारवाई न करता ज्या बघा तुम्ही पाहत असाल रिक्षाने जातात, कोणी प्रायव्हेट जीप वगैरे असते, उमनी वगैरे असतात, त्या जे प्रायव्हेट जातात त्यांच्यावरती प्रशासन कारवाई करणार, त्याला थांबवता येणार नाही ॲज पर रूल. तरी परिवहन विभागामार्फत ऑल इंडिया टुरिस्ट परमिट असलेल्या प्रवासी बसेस तसेच शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या परवानाधारक बसेस यांच्याविरुद्ध कारवाई करण्याबाबत देण्यात आलेल्या निर्देशकांचे काटेकोरपणे अनुपालन करावे. प्रवीण साळुंके, अप्पर पोलीस महासंचालक वाहतूक, महाराष्ट्र राज्य. प्रत माहितीकरता परिवहन आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई. त्याचबरोबर आपल्याला दाखवतो, आता हे तुम्हीच वाचा कुठं कुठं दिलं आहे. माननीय पोलीस आयुक्त मुंबई शहर, पोलीस आयुक्त ठाणे शहर, पुणे शहर, नवी मुंबई, नागपूर, पिंपरी चिंचवड, नाशिक शहर, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर शहर, अमरावती शहर, मीरा भाईंदर, वसई विरार, लोहमार्ग, मुंबई. त्याचबरोबर पोलीस अधीक्षक अहिल्यानगर, अकोला, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, बीड, बुलढाणा, भंडारा, चंद्रपूर, जालना, धाराशिव, नांदेड, लातूर, परभणी, हिंगोली, कोल्हापूर, पुणे ग्रामीण, सांगली, सातारा, सोलापूर ग्रामीण, गडचिरोली, गोंदिया, नागपूर ग्रामीण, धुळे, जळगाव, नाशिक ग्रामीण, नंदुरबार, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे ग्रामीण, पालघर, वाशिम, यवतमाळ, वर्धा. पोलीस अधीक्षक 3 महामार्ग पोलीस ठाणे, पुणे, छत्रपती संभाजीनगर, रायगड व नागपूर परिक्षेत्र. हे जे करण्याचं पाठीमागचं कारण असं आहे का, कुठंतरी प्रशासनावरती वचक ज्या सामाजिक संघटना वगैरे पुढे येऊ राहिल्या आहेत. माझी लाईव्ह तुम्ही बघत असाल नेहमी वगैरे, वारंवार तुम्ही जर एखादी गोष्ट करणार ना, त्याची दखल प्रशासनाला, मंत्र्यांना, संत्र्यांना घ्यावंच लागणार. तर त्याचं हे पडसाद आहेत. आज या अधिवेशनामध्ये बघा, एवढे मुद्दे मी घेतो ना, त्यातले बरेचसे मुद्दे अधिवेशनामध्ये चालत आहेत आता. तर माझी तळमळीची विनंती आहे का ज्या रिक्षाने सोडतात ते त्यांच्या रिक्सवरती सोडत आहेत, तर त्यांच्यावरती कारवाई होऊ शकते. तर आपण काळजी घ्या. आपल्या मुलांना ज्या गाडीचा इन्शुरन्स असेल, जे गाडी परमिट असेल, त्या गाडीच्या परमिटमध्ये पाठवा, जेणेकरून भविष्यामध्ये काही नुकसान झालं तर त्याचं भरपाई तरी भेटेल. ह्या गोष्टीचा मी आहे. हा GR होता. त्याचबरोबर टिटवाळ्यामधील बरेचसे बस ड्रायव्हर हे काल मला भेटले. त्यांनी त्यांच्या व्यथा सांगितल्या. तर मी त्यांना सांगितलं आहे का मला लेखी अर्ज द्या, त्या पद्धतीने त्यांच्या जे समस्या आहेत त्या मी सोडवेल, ही त्यांना काल ग्वाही दिलेली आहे. जय हिंद, जय भारत, जय शिवराय. आणि आपला मुलगा, आपलं पाल्य ज्या गाडीमध्ये आपण सोडताय त्या गाडीचा ड्रायव्हर कोण आहे तपासा. त्या गाडीवरती जो कंडक्टर असो, जी महिला आहे का पुरुष आहे ते बघा. माझं तर असं मत आहे, ड्रायव्हर जेंट्स असला तर कंडक्टर हा, म्हणजे जो गाडी आतमध्ये पॅसेंजर बसवणारा असतो, तो स्टुडंट बसवणारा असतो, ती महिलाच असायला पाहिजे. ह्या विचाराचा मी आहे. तर ती माझी मागणी आहे. तर प्रत्येक बसमध्ये ड्रायव्हर पुरुष आणि महिला कंडक्टर, आपण त्यांना कंडक्टर बोलतो वगैरे, तर ती माझी मागणी आहे. धन्यवाद. आपण लक्ष द्या बारकाईने. आपल्या मुलाची काळजी आपल्यालाच घ्यायची आहे. धन्यवाद.